श्री कृष्ण राया जो चहुयुगीचा अधिष्ठाते अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो मातापुरी राज्य करी तयानवन श्री दत्तात्रेय जे अवधूत वेश क्रीडा करीते सुखी पुंजे भरुणी गोमती मध्ये गालिते बावना पुरुषा विद्यादान देते तयानवन श्री चक्रपाणी जे आत्मरमणे रमते नगरामध्ये क्रीडा करीते कृमेते ब्रह्मपदा नेते तयानवन श्री प्रभुराया जो शरणांगताचा वज्रपंजरो वार्ताचा उदारू तो नमिन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वरू सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय आचार्य श्री मोठे बाबा की जय। सर्वांनी एकदा मोठ्याने जय जयकार करायचे। आज ज्या परमेश्वर श्री चक्रधर महाराजांचा जन्मोत्सव आहे त्या 5व्या अवताराच्या नावाने मोठ्याने एकदा जय जयकार करायचे आहे। सर्व श्री चक्रधर स्वामी जय। आजच्या या श्री चक्रधर महाराजांच्या अवतार दिन महोत्सवानिमित्त आपण सगळे उपस्थित झालेलो आहोत। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले जळगाव निवासी परमपूज्य महात्मा महेंद्र मुनी दादा यांना प्रथम मी दंडवत प्रणाम करतो आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले महात्मा अभयराज दादा, महात्मा कपिल मुनी दादा, महात्मा मधुसूदन दादा, महात्मा योगीराज दादा, महात्मा अनमय मुनी दादा आणि इतर साधू संत तपस्वी या सर्वांना मी दंडवत प्रणाम करतो। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले तुम्ही सर्व वासनिक नामधारक ग्रस्त मंडळी, आज परब्रह्म परमेश्वरा श्री चक्रधर महाराजांनी भरवसला अवतार धारण केला। द्वारावधिकार महाराजांनी अवतार कार्य संपल्यानंतर कामाख्याला निमित्त करून पुरत्याग केला। त्याच वेळेस भरवसचा प्रधान विशाल देव याचे पुत्र हरिपाळ देव काही आजारपणामुळे त्यांचे देहावसान झालं आणि त्यांचे प्रेत स्मशानात आणलेले आहे। त्यांचे प्रेत स्मशानात आणून आणि सरंड रचून त्या चितेवर ते प्रेत ठेवलेले आणि मुखावर वज्र टाकलेले आहे। अशा परिस्थितीत परमेश्वराला ते देह स्वीकारण्याची ते पूर स्वीकारण्याची प्रवृत्ती झाली आणि देवाने ते हरिपाळ देवाचे देह स्वीकारलं आणि अवतार धारण केला। तिथं आता त्या प्रेताला अग्निदाट द्यावा त्याच्या आधी पुत्रमुख पाहावं म्हणून विशाल देवाने जवळ जाऊन ते मुखावर्ष वर्ष बाजूला केलं। तिथं काय चमत्कार झाला की त्या प्रेताच्या ठिकाणी सजीवता दिसली, सचेतनता आणि टवटव दिसली। सर्वांना आश्चर्य झालं की हे कसं झालं आणि थोड्याच वेळात त्या प्रेतात त्या देहात असे दृष्टी आली म्हणजे डोळे उघडून पाहू लागले। सर्वांना आश्चर्य झालं आणि सर्व आनंदभरीत होऊन हर्षभरीत होऊन जल्लोष करायला लागले की कुमरुजी आला म्हणून। मनपुराचे वाद्य वाजत होते ते बंद करून आणि मंगळ वाद्य वाजू लागले। सर्व आनंदभरीत हर्षभरीत होऊन तिथं आपले कुमरुजी आला म्हणून जल्लोष करायला लागले। पण प्रधान मात्र उदास होता। त्याने पाहता क्षणी जाणून घेतलं की हा आमचा कुमार नाही, हा आमचा बाळ कुमार नाही, हे दुसरंच कोणी आहे। कोणी कथडी नाथाचा सारखा सिद्ध साधक राज्यभोगाच्या उपभोगा करणे आणि जयसतन विषयाच्या अभिलाषेने आणि मान्यतेच्या अभिलाषेने परकाया प्रवेश करतात आणि तसंच कोणी सिद्ध साधकाने तर इथं परकाया प्रवेश केला नाही। राज्याच्या आणि जयसतन विषयाच्या उपभोगा करणे असं त्याच्या अंतःकरणात शंका आली। प्रधान हुशार होता आणि चतुर होता। पाहताच क्षणी तो जाणून गेला की माझा कुमार नाही। सर्व आनंदभरीत होऊन हर्षभरीत होऊन नगरामध्ये नगर शृंगारतात, रांगोळ्या काढतात। राजमहालापर्यंत रांगोळ्या काढल्या आणि कुमाराला मिरवणुकीने वाजवत गाजवत राजमहालात नेलं।
प्रधान एवढा कुशल असून चतुर असून त्याला का बरं कळलं नाही की हा आमचा कुमार नाहीये म्हणून. देवाने हरिपाळ देवाचे ध्येय स्वीकारले, त्याच्याबरोबर त्या हरिपाळ देवाचे जे गुणधर्म होते सर्व ते सुद्धा देवाने स्वीकारले. म्हणून त्याला उमटलं नाही की हे दुसरेच कोणी आहे म्हणून. त्याने 2-3 वेळा परीक्षा पाहिल्या. मालिनी मातेला विचारलं की याचे पूर्वीसारखे वर्तन हे काही वेगळं आहे, याच्या बालपणीचे जे खेळणे आहेत ते कुठे ठेवले, त्याचे साहित्य कुठे ठेवले ते त्याला विचारा. त्याने बरोबर कोण सांगितली तर आम्ही जाणू की आमच्या कुमारज आहे. मालिनी मातेने सर्व चौकशी केल्यानंतर सर्व विचारपूस केल्यानंतर त्याचे वर्तन पाहिल्यानंतर त्या प्रधानाला म्हणाले की पूर्वीसारखंच सर्व काय आहे, त्याच्यात काहीच बदल नाही. त्याच्यामुळे याच्यावरूनही त्याची शंका गेली नाही प्रधानाची. मालिनी मातेला सांगितलं की कमला राणीला